काँग्रेसचे नेते राज्याचे माजी मुख्यमंत्री आता आपल्या सोबत आहेत. सर, धारावीच्या प्रश्नावरनं आज सभागृहामध्ये गदारोळ पाहायला मिळाला. आपण जी भूमिका आहे ती मोठ्या ताकदीनं मांडलेली. धारावीचा नेमका विषय काय? हे असं आहे की धारावी पुनर्वसन प्रकल्प जो आहे, धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट हा एक फार मोठा, देशातला सर्वात मोठा स्लम रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट आहे. आता तिथं ते स्लम रिडेव्हलपमेंट झालं पाहिजे याबद्दल कोणाचं दुमत नाही. पण ज्या प्रकारे 2004 पासून निविदा काढल्या गेल्या, त्या रद्द केल्या गेल्या, नवीन सरकार आलं की नवीन त्यामध्ये मुद्दे घातले गेले आणि या सर्व प्रकारामध्ये खूपच काही काळबेरा आहे. विशेषतः मूळ निविदा प्रक्रियेमध्ये ज्या जमिनी नव्हत्या त्या जमिनींचा नंतर समावेश करण्यात आलेला आहे. विशेषतः कुर्ल्याची जी पशुसंवर्धन खात्याची जमीन आहे ती नंतर घातली गेली. आता या जमिनींचा समावेश जर निविदा काढण्यापूर्वी असता तर आणखी कोणीतरी बीड केलं असतं. आता निविदा काढल्यानंतर तुम्ही त्यांना ज्या सवलती देताय, म्हणजे TDRची सवलत असेल किंवा देवनारचा प्रकल्प, मुलुंडची जमीन द्यायची असेल, खारपाणची जमीन द्यायची असेल, गरजेपेक्षा जास्त जमिनी का दिल्या जात आहेत? हा प्रचंड मोठा घोटाळा आहे आणि त्याबद्दल महसूल मंत्री विखे पाटलांनी शासनाच्या वतीनं या सर्व प्रकल्पाबद्दल व्हाईट पेपर, एक श्वेतपत्रिका काढण्याचं आश्वासन दिलंय. त्याचं मी स्वागत करतो. पण ती श्वेतपत्रिका ताबडतोब निघाली पाहिजे. प्रत्येक सर्व विभागांचा त्यामध्ये समावेश असला पाहिजे, म्हणजे त्यावर चर्चा होऊ शकेल. खरं तर ही जी जमीन आहे ह्याच्यावर प्रोजेक्ट जो आहे तो अदानीचा होणार आहे आणि नियमबाह्य पद्धतीने शासन जे आहे अदानीला मदत करत आहे असाही आरोप होतोय आणि TDR जो आहे तो जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी देण्यात येणार आहे असे देखील आरोप होतोय. TDRची सक्ती करण्यात येणार आहे की TDR अदानीकडूनच घेतला पाहिजे. अनेक त्यामध्ये प्रश्न आहेत. पण त्यावर आता श्वेतपत्रिका जर काढणार असेल शासन तर सगळे दूध का दूध पाणी का पाणी हो जाएगा. पण कुठेतरी शासनाचीच अदानी यांना मदत होतीये का या सगळ्या प्रकल्पामध्ये? कारण का ज्या जागेचा उल्लेख पूर्वी नव्हता ते जागा सुद्धा आता तोच प्रश्न आम्ही आज विधिमंडळामध्ये मांडला आणि त्याच्यानंतरच महसूल मंत्र्यांनी उत्तर दिलं की आम्ही याबद्दल एक श्वेतपत्रिका काढणार आहे. मात्र ही श्वेतपत्रिका कधी येणार आहे? शेवटचा प्रश्न. लवकरात लवकर आली पाहिजे. शेवटी शासन काढेल, आम्ही त्यांचं काही हात धरू शकत नाही. पण जर काढली नाही तर मग काहीतरी शासनाला लपवायचं काहीतरी काळबेरा आहे आणि ती लवकर आली पाहिजे, म्हणजे लोकांना आपला अभ्यास करता येईल, त्यावर निवडणुकीपूर्वी चर्चा होईल. खरं तर धारावीचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाबद्दल अनेक जी जागा आहे ती आता नव्यानं जी आहे हस्तांतरित करण्यात येत आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये शासनानं जे आहे ते श्वेतपत्रिका, व्हाईट पेपर जो आहे तो समोर आणला पाहिजे अशी मागणी जी आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना ही सगळी माहिती दिली आहे. मॅक्स महाराष्ट्रसाठी मी सागर अलकुंटे, विधान भवन, मुंबई.